नेते एकनाथ खडसे सुद्धा जोडले गेलेले आहेत। खडसेजी, मनोहर जोशी यांचं निधन झालंय, तुमच्या भावना? जोशी सरांचा निधन झाला, धक्का पोचला। हो गेल्या अनेक वर्षापासून ते राजकीय रंगजीवनावर सक्रिय होते। शिवसेनेच्या विस्तारामध्ये वाढवण्यामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे। माननीय मुख्यमंत्री पदावर असताना मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचं सहकारी म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे। हो त्यामुळे त्यांना मी अधिक जवळून पाहण्याची संधी मला त्या कालखंडात मिळाली। हो अत्यंत शिस्तीचा, प्रामाणिक, सत्तेचा माणूस होता। त्यांनी आम्हाला खूप शिकवलं। नवीन मंत्रिमंडळ होतं, नवीन सरकार होतं, सरकारमध्ये कसं चालवायचं, कसं राहायचं, कसं वागायचं, या गोष्टीचं शिकवायचे। शिवसेनेच्या विस्तारामध्ये त्यांनी काम मोठं योगदान घातलेलं आहे। त्यांनी त्यामध्ये मुख्यमंत्री राहिले, सभापती राहिले लोकसभेचे, आणि यानंतर अनेक पदं त्यांनी उपभोगले। खूप मोठं मार्गदर्शन त्यांचं मला सातत्याने मिळत राहायचंय। मला एक चांगले सहकारी गेले, याचं मला दुःख आहे, वेदना आहे। खडसेजी, मनोहर जोशी गेले ही बातमी तुम्हाला कळताच तुमच्या मनामध्ये नेमकी कोणती आठवण त्यांच्याबद्दलची आली, जी तुम्हाला आता या क्षणी आमच्यासोबत शेअर करायला आवडेल? मनोहर जोशी सरांचा 60वा वाढदिवस होता, हां आणि 60व्या वाढदिवसाच्या दिवशी एक क्रिकेटचे मॅचेस, शो मॅच भरत होता। त्यात सचिन तेंडुलकर, जगदीश वगैरे सारखे मोठे नेते होते, मी होतो त्यामध्ये होतो, आणि काही आठवणी पण त्यांच्यासोबत त्यावेळेला जुळलेल्या होत्या। हो तेव्हा बऱ्याचदा मीटिंग सुरू असताना 1:30 वाजले की ते म्हणायचे, एकनाथराव, आता वामक पक्षीची वेळ झाली, आता मी अर्धा तास थांबणार, आणि ते कंपल्सरी अर्धा तास, 2 तास आपला आराम करायचे आणि फ्रेश होऊन परत यायचे। बऱ्याच आठवणी त्यांच्या आहेत, मला घेऊन जायचे, हसायचे, खेळायचे। फार मनमोकळा स्वभाव होता, विनोदी स्वभाव होता, आणि त्यामुळे त्यांच्यावर काम करण्यामध्ये एक विशेष आनंद वाटायचा। हो नक्कीच। धन्यवाद खडसेजी आणि अंबादास दानवेजी, तुम्ही तुमच्या